कोण देव आहे? तुकोबारांचा देव. तुकोबारा म्हणतो, आय डोंट लाईक गॉड अँड द रिलिजन अँड द कास्ट, आय लाईक ओनली वर्ल्ड अँड द पीपल्स. जोरात टाळे वाजली पाहिजे, जोरात. माय गॉड इज अ वर्ल्ड, माय रिलिजन इज अ वर्ल्ड, माय कास्ट इज अ वर्ल्ड, आय डोंट लाईक कास्ट अँड द रिलिजन. होतील दंगली, होतील जातीय दंगली, होतील धर्मांची भांडणं. अरे माझ्या शिवरायांच्या बरोबर 380 मुसलमान मंत्री होते. शिवरायांचा लाडका सेवक मदारी मेहतर नावाचं एवढंसं पोरगं होतं, तुझ्या एवढं. शिवरायांचा वकील कोण होता सांगेल कोणी? बाबासाहेब. शिवरायांचा वकील टाळी काजी हैदर. आणि अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, सत्यनारायणाची पूजा वाचणारे. पण शिवरायांच्या दरबारामध्ये मतभेद नव्हता. जे अडचणीत असतील त्या अडचणीत पडलेल्यांना मदत करणारा जगातला एकमेव राजा म्हणजे हिंदू असून सुद्धा जगातल्या सर्व धर्माच्या लोकांवर सुख करणारा आणि प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कल्याणचा दरवाजा ओलांडून राजे पाठीमागे मावळे होते. तरणे बाण पोरांनो कसे होते मावळे? तुझ्या लोखंडी दंडामधून वाहे विजेचे ताकद की रे, तुझ्या पोलादी टाचे खालून जित्या पाण्याचे निघतील झरे. चल मारू धडक उभा फोडू खडक, आता कशाची भूक तहान. चल उचल हात्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. येता येता कल्याणच्या पुढे आल्यावर खेड शिवापूरच्या अलीकडे कात्रज घाटाच्या पुढे एक रांझे नावाचं गाव आहे. त्या रांझे गावात राजांची स्वारी आली. राजांचं वय किती आहे? 14 वर्षाचा शिवबा. नुकतेच मुसरूड फुटलेला राजा. पाठीमागे 14, 16, 17, 18 वर्षाची पोरं, शेकडो पोरं पाठीमागे. स्वराज्य घडवायचं आहे. या देशातल्या स्त्रियांना संरक्षण नाही. माझ्या देशातल्या स्त्रिया या माझ्या सख्या बहिणी आहेत. माझ्या सख्या बहिणीचा आणि सख्या आईचा दर्जा मी या परस्त्रियांना देणार आहे, अशी एका मावळ्याला शिकवण देऊन एवढे मावळे संघटित राजाने केले होते. माझ्या बहिणींनो, एक म्हातारं माणूस रडत होतं. राजाने म्हातारा पाहिला, म्हातारा रडू लागला, म्हातारा रडू लागला, म्हातारा रडू लागला, म्हातारा रडू लागला. राम हे जिरा जिरा जिरी, राम हे जिरा जिरा जिरी, राम हे जिरा जिरा जिरी. वारे पठ्ठे असे मर्द मराठी तयार झाले पाहिजे. आणि ते म्हातार रडताना राजे खाली उतरले. आपल्या पितांबराच्या शेल्यानं म्हाताऱ्याचे डोळे पुसले. बाबा का रडता? शिवबा, तुला स्वराज्य स्थापन करायचे, पण सांगू राजा, हे गाव आहे ना रांझं गाव, हे बाबाजी पाटलाच्या हातात आहे. पाटलाच्या हाती रांजगाव, हाती रांजगाव, पाटलाच्या हाती रांजगाव, हाती रांजगाव, हाती रांजगाव, पाटलाच्या हाती रांजगाव, हाती रांजगाव, पाटलाच्या हाती रांजगाव, हाती रांजगाव, पाटलाच्या हाती रांजगाव. बाबाजीराव होत त्याचं नाव, होत त्याचं नाव.
पाटलाच्या हाती रांजगाव बाबाजी राव होत त्याचं नाव. काय झालं पुढे? पाहुनिया पाटीला अंधार आला. लेक माझी गेली पाण्याला, धुन पाण्याला गेली. आणि बाबाजी पाटलानं अंधाराचा डाव साधून तो बाबाजीराव नदीवर गेला आणि माझ्या लेकीच्या आबरूवर घातला घाला. आबरू गेली म्हणून लेकीनं माझ्या जीव दिला. राम हे जिरर 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 जी जी. राजांच्या तळाची पाय मस्तकाला आग गेली. त्या बाबाजीरावला नेताजी पालकरांच्या सोबतीने बोलावून घेतला आणि मागचा पुढचा विचार न करता या देशातल्या लेकी बाळीवर बलात्कार करणारा त्या बाबाजीरावाला गावाच्या वेशीवर फाशी दिला. आणि राजाने घोषणा केली, माझ्या स्वराज्यामध्ये मुसलमान असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, कोणत्याही धर्म जातीची मुलगी असो, तिच्यावर जो जो बलात्कार, अत्याचार आणि अन्याय करील त्याला बाबाजीराव सारखा फाशीवर दिला जाईल अशी घोषणा करणारा राजा शिवराया. तो शिवराया माझा पांडुरंग आहे, भीमराया माझा पांडुरंग आहे, माझी आई माझा पांडुरंग आहे, माझे वडील माझा पांडुरंग आहे. पुढे सांगू आणखी आध्यात्मिक. लाज लेगे माई आता कवना गोवाळू, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. हे विश्व माझा परमेश्वर आहे, या विश्वाच्या सुखासाठी मी सदैव धडपडणार आहे. म्हणून हे विश्वरूपी पांडुरंगा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, हो तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. तरुणांनो, आपण व्यसनमुक्त राहूया आणि व्यभिचारमुक्त राहूया. व्यभिचारमुक्त आणि व्यसनमुक्त राहिलात तर तुमचं ऐश्वर्य वाढेल, तुमचं यश वाढेल, तुमचं वैभव वाढेल, तुमची प्रतिष्ठा वाढेल. माझ्या बहिणींनो, तुम्हाला प्रत्येकीला वाटतं ना माझ्या मुलाला लोकांनी चांगलं म्हणावं, माझ्या लेकराचं लोकांनी कौतुक करावं. म्हणून माझ्या लेकरांना परमेश्वरानं एवढीच बुद्धी द्यावी, तर तोच खरा परमेश्वर आहे. आणि त्याच परमेश्वराचं विस्मरण कधीच करायचं नाही. माय ड्युटी इज माय गॉड, माझं कर्तव्य माझा ईश्वर आहे. आणि म्हणून मुसलमानाच्या पोरीला सुद्धा चोळी बांगडी करून परत सुभेदाराच्या सुनेला, मुसलमानाच्या सुनेला, कल्याणला परत बहिणीच्या मानानं पाठवणारा, मुसलमानाच्या पोरीला संरक्षण देणारा आणि तिला आपल्या सासरी सुखानं नांदायला पाठवणारा हा हिंदूंचा राजा पण मुसलमानावर मनापासून प्रेम करत होता. आजही आम्ही, नंतर टाळे वाजवा, आजही तरुणांना मी एवढी विनंती करणार आहे, कुठे दंगली घडू द्या, कोणी भडकाऊ भाषण करू द्या, इथं येऊन इथे पण काही काही लोक सोकावलेत भडकाऊ भाषणं करायला. कोणी भडकाऊ भाषण करू द्या, कोणी हिंदूंबद्दल वाईट बोलू द्या, कोणी मुसलमानांबद्दल वाईट बोलू द्या, कोणी जाती जाती दंगली लावण्याचा प्रयत्न करू द्या. आता तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही शांततेची भूमिका घ्या. नाहीतर जेलमध्ये गेल्यावर, मारामाऱ्या केल्यावर आणि कत्तली लठालठी केल्यावर श्रीमंत संरक्षित राहतात आणि गरिबाच्या पोरांना इन्काउंटर करून घ्यावं लागते, मरावं लागते. आई बाप वनवासी होतील लेकरांनो. म्हणून तुमच्या आईवडिलांना सुख मिळण्यासाठी फक्त आता शांततेची भूमिका घ्या. कुठल्याही धर्माविषयी, कुठल्याही जातीविषयी, कोणाच्याही देवती, ज्याला त्याला आपल्या देवाची, ज्याला त्याला आपल्या पद्धतीने पूजा करू द्या, ज्याला त्याला आपल्या धर्माप्रमाणे जगू द्या, ज्याला त्याला स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं आहे. स्त्रियांनी कसं राहायचं, कसं बोलायचं, काय खायचं, कोणता वेश करायचा, पॅन्टी घालायची की साडी नेसायच्या, बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे. ते बाबासाहेब आमच्यासाठी खूप उपकार करते आहेत, याची पण आज जाणीव ठेवा. आणि आता एकच विनंती करील, स्वागत कराग मुलीच्या जन्माचं, सार्थक होईल भारत भूमीचं.
मुलीलाच मुलगा मानोनी द्या शिक्षण परोपरीनी तिचा अन्याय सारा संपोणी जाईल महान भारत होऊनी. बरोबर आहे. आणि म्हणून मुलगी झाली तर नाराज होऊ नका. मुलीच नाव वाढवतात. आज PSI बघा, IPS अधिकारी बघा पुण्यात, मराठवाड्याकडच्याच मुली आहेत, विदर्भातल्या आणि मराठवाड्याकडच्या मुली PSI आहेत, IPS अधिकारी आहेत, प्रांत आहेत, कलेक्टर मुली आहेत. आणि मुलं शांताबाई शांताबाई शांताबाई. कळलं का? गुटका काय शब्द आहे? त्यातला ट काढून खा म्हणावा. नाही कळलं? याला काही कळलंच नाही अजून. अरे गुट खा आहे की नाही? खा. पण ट काढल्यावर मग खा काय होतंय? नको बोलू नका, ते बोलायचं नाही. उद्या आपल्याला बुंदी खायची. तेव्हा एवढी एक विनंती केली, शिकायला लाजू नको ग. सगळ्या जणी म्हणा, कीर्तन संपलं माझा. शिकायला लाजू नको ग. कोण म्हणते विकायला लाजू नको? शिकायला शिकायला लाजू नको ग. मागच्या नाही म्हणते ना. आता हा खांब आहे ना, हा खांब याच्या पुढच्या नका म्हणू बरं का. एवढ्या जणी मागच्या बघू मला आवाज येतो का नुसत्या मज्जा पाहायला आल्यात म्हणा बरं का बायांनो. या पुढच्या नापास झाल्या पाहिजे ना. हा बरं का, जोर लावणार. शिकायला लाजू नको ग. हा तू तर काय आई बाई ग खरंच. तुला पुढचंही कळानं, सुरत्या कळानं, कोरसही कळानं. अगं त्या मागच्या तुझा आवाज गोड आहे मावशे, पण त्यांना म्हणू दे ना. शिकायला लाजू नको ग. आता तुम्ही म्हणा, येड्यावानी वागू नको ग. आडानी राहून बाई ग. सगळ्या वाटोळ करू नको ग. शिकली नाही ती नागून भागू. ज्ञान कसं तिच्याकडं मागू. तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू. लाव ग लाव, लाव ग लाव, सावित्रीचं कुंकू कपाळी लाव. ही सत्यवानाची सावित्री शोधाय बसली. ते वडाला दोरखंड गुंडाळतात. मला वाईट वाटतं या गोष्टीचं. सर, वडाला दोरखंड गुंडाळतात. अरे वड म्हणजे आपला मुलगा समजा ना. आपल्या पोराच्या मानकुट्याला दोरखंड गुंडाळा बरं. बरं वाटेल तुम्हाला? अरे वडाला सुद्धा भाव आहे. तो चांगला ऑक्सिजन देतो. तो जगला पाहिजे. त्याच्या कातड्याला तुकडे तुकडे निघाले तर त्याचं कातडं मग त्याला बोलता येत असं त्यांनी तुम्हाला शुभाशीर्वाद दिले असते का? खरं सांगा बरं. बरं ते बेवडा पेलेलं नवरं म्हणजे तुमचं नाही आमच्या इकडचं. ते बेवडा पेलेलं नवरं त्याच्या नावाने त्या द्वारखंड गुंडाळायची त्या वडाला आणि म्हणायची मला 7 जन्म असाच नवरा मिळू दे. म्हणून इथून पुढे वडाला दोरखंड गुंडाळू नका. झाडाला खिळा ठोकू नका. झाड पांडुरंग आहे. झाड माझा पांडुरंग, त्याच्या भक्तीत होईल दंग. आणि म्हणून अरे बाळा नको हुरू माघारी नको तू फिरू. चल चटकन दिंडीत शिरू. पर्यावरणाचं रक्षण करू. 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 नाल्या स्वच्छ करू. नद्या नाल्या स्वच्छ करू. नाल्या स्वच्छ करू. माझ्याशीच कंजूशी करतोय. नद्या नाल्या स्वच्छ करू. आणि मग ह्या चंद्रभागेला गेल्या आणि म्हणाल्या, चंद्रभागे माझ्या पोराला पोरग होऊ दे. मी पुढच्या वर्षी तुला 2000 रुपयाची साडी नेसवील. कोणाला? चंद्रभागेला. आता चंद्रभागेत लुगडं टाकून ते सडलं, कुजलं, एका झाडाला अडकलं आणि तिथून त्याचे बॅक्टेरिया निर्माण झाले, रोगजंतू निर्माण झाले. मग या गावाचं काय ना?
केंदळीच्या बाया पंढरपूरला गेल्या आणि वाबळे महाराजांच्या गावच्या बाया आदल्या वर्षी गेल्या, नाही आदल्या महिन्यात गेल्या. त्यांनी लुगडं सोडलं आणि ते 15 दिवस तिथंच गुठलं होतं. मी गेलो होतो चंद्रभागेवर, तर ते लुगडं मला वरूनच म्हणत होतो, वाबळे महाराज गुड मॉर्निंग. म्हणलं भाऊ लुगडं, म्हणलं महाराज काय माझी दशा आहे, म्हणलं जोपर्यंत अंधश्रद्धेतून माझा समाज मुक्त होणार नाही तोपर्यंत नद्या नाल्या स्वच्छ राहणार नाहीत. नद्या नाल्या स्वच्छ ठेवा. ते जल हे पवित्र आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये लुगडी सोडली तर ते सडून जातात. सडलेली लुगडी. झाले बाळा, फोन आलाय ना? हा, याला आलाय का? एवढ्या रात्री कोणचा फोन येतो माहिती ना? नाही, त्याला मम्मीचा फोन आलाय. मम्मीचा फोन आलाय. ऐका बरं का एवढी गोष्ट. हां बरं, पण त्याला आलेला तुला दाखवतोय तेव्हा एवढं ऐका, विनंतीवच ऐका जरा. चंद्रभागेमध्ये लुगडं सोडल्यावर ते सडलं की नाही? बोला, महिलांना बोलू द्या. सडलं की नाही? हो म्हणा ना. कुजलं की नाही? जंतू झाले की नाही? मग केंदळीच्या बाया गेल्या की नाही? आणि बाटलीत पाणी भरून आणलं की नाही? आणि सगळ्यांना तीर्थ वाटलं की नाही? आणि दुसऱ्या दिवशी चिकनगुनिया आणि सगळी. तरी पण या बाया डॉक्टरकडं नाही गेल्या, बामणाकडं गेल्या. म्हणले देवा आम्ही सगळ्या गावाला तीर्थ वाटलं, अख्ख्या गावाला ताप आलाय. ते काय म्हटलं माहिती का? तुम्ही गेल्या परंतु तिथल्या ब्राह्मणाला काही दक्षिणा दिली नाही ना, म्हणून असं झालंय. कळलं ना मला? म्हणून अंधश्रद्धेतून मुक्त व्हा. चंद्रभागा आपली आई आहे. चंद्रभागा पांडुरंगाची अस्मिता आहे. चंद्रभागेच्या वाळवंटावर उठा उठा संत जन, करा देवाशी भांडण, वेडा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातिरी, असा सत्याग्रह झाला. आणि भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवळात वाजणाऱ्या टाळ्या, विविधतेच्या टाळ्या, जिथे एकच टाळी झाली त्याचं नाव आहे चंद्रभागेचं वाळवंट. एकता आणि एकोपा. आणि म्हणून तिसरी गोष्ट की आपल्या मुलीला शाळेत घाला. चौथी गोष्ट, हे पिलंय ना, हे पिलं, यांना मोबाईल खेळायला देऊ नका. 2.5 वर्षाचा पोरगं मोबाईल खेळतो गेम, आणि त्याच्या इथे तोंडात भात कोंबी त्याशी. आणि मग त्याला 40 वर्षाच्या नंतर कॅन्सर होईल. तर ती बाई काय म्हणते मला, वाबळे महाराज काय करावं, माझं एवढंसं 2.5 वर्षाचं पोरगं माझं ऐकतच नाही. मग मी तिला म्हटलं तुझा नवरा किती वर्षाचा आहे? ती म्हणली 40 वर्षाचा आहे. म्हटलं तो तर फार कान धरू खाली बसतो तुझं ऐकल्यावर. मग तुझा 40 वर्षाचा नवरा तुझं काही पण ऐकतोय, आईबाप नाही सांभाळायचे तो वृद्धाश्रमात पाठवतोय, आणि 2.5 वर्षाचं पोरगं ऐकत नाही. म्हणून मुलांना संस्कार द्या. आणि धरू नका माझा राग, लागते मी तुम्हा माग, एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोय, सारखंच लिहतोय, इंग्रजी बोलतोय, साहेबावानी नटतोय. बरोबर आहे ना? धरू नका माझा राग, लागते मी तुम्हा माग, एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आहा साळुंके, महामू देशमुख, श्रीमंत कोकाटे अशा लोकांनी लिहिलेले पुरोगामी इतिहास वाचा. आपली डोकी भ्रमिष्ट करणारी आणि आपल्याला फसवणाऱ्या पोथ्या वगैरे वाचून वेळ घालवू नका. आपल्याकडे श्रीमद भागवत आहे ना, श्रीमद भागवताची कथा करणाऱ्या प्रवक्त्यांना मी साष्टांग दंडवत करतो. आणि काय म्हणतो माहिती का? कथा सुनाने वाले हे कथा सुनाने वाले, 1
सुनाने वाले तुमको प्रणाम, तुमको प्रणाम, तुमको प्रणाम। विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकारे ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली